हॅलो गाईज आम्ही चाललेलो आहोत बीचवरती पोहायला. माहिती नाही, भरपूर पाऊस पण पडतो, तिथे पोहून देतात का नाही माहीत नाही. तर बघू चला पोहून देत आहेत तर. आमचा निस्ता लागतोय, निस्ता लागतोय सुवन, लय मोठा आहे. गाईज आम्ही जिथे रूम घेतला तिथे स्विमिंग पूल पण आहे. किती साफ आहे पण बघू, नाही साफ किती आहे बघू. चला मस्त आहे रिसॉर्ट पण. पप्पा बोलत होता सुसाट आहे. आल्या आल्या गाणं मग पुढून काढते का? ही आपली पसंती नाही, ही आपली कारझोन. गाईज एवढा पाऊस पडतो तरी आम्ही भर पावसामध्ये आम्ही बीचवर आलेलो आहोत. बीच जवळच आलेला आहे. गाईज फायनल आम्ही बीचवरती पोहोचलोय. हे हात पकड र. थांब तुझीच एक घेतो. थांब थांब थांब. गाईज फायनल आता बीचवर आता आम्ही पोहोचलोय. ते हॉटेल पण मस्त मस्त आहेत, एक नंबर वाटते गाईज. मस्त सकाळचे वाटलेत 9. मस्त पैकी आरामात उठून आता आलोय. बीच बघा. हे इथे फोटो काढायला पाहिजे. आय लव्ह गोवा. ही आणि बाबा बाय नाही आली, बाय रूमवरतीच राहिली. तिने मस्तपैकी आंघोळ केली आहे आणि आता ती रूमवरतीच राहिली. ती बोलते आम्ही नाही येत म्हणून. आणि आम्ही सगळेजण आलो. गोवा. बोल आम्ही गोव्याला आलोय. दातो दातो. काहीच पाण्याची एंट्री नाही आहे तेवढी, कारण भरपूर मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत म्हणून पोलिसांची गाडी सांगते कोणी जाऊ नका.
गाईज एक नंबर वाटते, गोव्याला आलोय पण. गाईज तुम्हाला दिसतंय तो उठबशा घालतोय, कारण का त्याने पाण्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला म्हणून त्याला उठबशा घालायला सांगतात पोलीस. गाईज इथे रात्री पूर्ण नाईट शो, पूर्ण नाचतात इथे. गाईज मस्त पैकी आमचा रूम आहे, त्या रूमच्या बाजूला स्विमिंग आहे मस्त पैकी. नाही बघायला भेटलं, बोला मला इथे थोडी मजा. गाईज मस्त पैकी. काय आई तुम्ही पण, आई बघा, आई लोकड. आम्ही सगळे पाहतोय ना, आई मस्त पैकी तयारी करून आली आहे, काय फायदा नाही. मेरा बायल्या बीचवरती जाऊन आम्हाला एंट्री दिलीच नाही, म्हणून आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये पोहोचलो आहोत. वातावरण दिसतंय गंगाचं, एक नंबर वातावरण आहे. मस्तपैकी नारळाची झाडं अशी मस्तपैकी, आजूबाजूला मस्तपैकी असं बिल्डिंग, इथं एक स्विमिंग पूल आहे. आणि आम्ही पोहत होतो तो ह्या बिल्डिंगच्या मागे स्विमिंग पूल आहे. काहीच भारी मजा आली. बीचवरती नाही पोहायला भेटलं, पण इथे पोहायला भेटलं आम्हाला, थोडी इथेच एन्जॉय केली आम्ही. मला पण वाटत होतं की गोवा काय गोवा, सगळे बोलतात की गोवा गोवा गोवा, पण आता स्वतः आली तर समजलं की गोवा खरंच बोर नाही आहे. गोवा एक नंबर ठिकाण आहे. पावसामुळे आम्हाला फिरायला भेटलं नाही, म्हणून आम्ही आता निघतोय महालक्ष्मीला. महालक्ष्मीचं कोल्हापूरचं दर्शन घेऊ महालक्ष्मीचं. ओके, सारा पण बोलते की मला एन्जॉय करायला भेटली. तर काही चला आपण जाऊ आता महालक्ष्मीचं दर्शनाला. चला महालक्ष्मीचं दर्शन घेऊ. मुलांसाठी मस्तपैकी मॅगी गेलेली आहे. कुठे मॅगी? पोरांसाठी मस्तपैकी मॅगी बनवली आहे आम्ही. जरा एक एक नाही, सगळ्यांनी एक 4-4 जण बसा एक डिशमध्ये. गाईज एवढा पाऊस पडतोय की पावसात निघायची इच्छा ना होत आहे. आमचं एवढं ब्लॅड लग आहे की आम्हाला बीचवरती पोहायला नाही भेटलं, तर आम्ही आता निघतोय महालक्ष्मीला.
गाईच गोंडू ए गोंडू गाईच आंबोली घाट चढलो आम्ही तर दुकान बघा किती भारी बाबू बघा खतरनाक अशा गावात पाव खातोय बसले कसं गोट्यासारखी नोंदणी दिसते बाजूला एक नंबर ड्रायव्हिंग केलेली आहे माझे मिस्टर कुमार ठाकूर यांनी धुका संपतच नाही मगापासून आम्ही जेवढी ड्रायव्हिंग केली तेवढं धुका दिसतोय घ्या ना मग घ्या एक मका घ्या एक काहीच पाऊस आला की मक्का खायची वेगळीच मजा असते
असं दाखव गोट्या. ए, thank you, thank you. हॉटेल खोलून किती वर्ष झाली तुम्हाला? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये काय फायदा वगैरे झाला? हा, भरपूर झाला. गाईज तुम्ही पण या, 1 नंबर जेवण आहे अन्नपूर्णा हॉटेल. तर गाईज तुम्ही जर आंबोली घाटातून जर येत असाल कोल्हापूरला यायला तर अन्नपूर्णा म्हणून हॉटेल आहे. गाईज 1 नंबर आम्हाला जेवण लागलं. चहा पण भरपूर छान होता. आणि जर तुम्हाला पण यायचं असेल तर अन्नपूर्णा हॉटेलमध्ये नक्कीच या. आंबोली घाटावरनं उतरलात कोल्हापूरला यायला की जातानाच अन्नपूर्णा हॉटेल लागतोय. तर गाईस तुम्ही पण या. जेवण आहे 1 नंबर चिकनचं जेवण आहे.